ATS जे पेशंट होते त्यांची सेकंड टेस्ट होती 24 आवर्स युरिन प्रोटीन. त्या टेस्टची प्रोसिजर पण त्या कंपाऊंडरला माहीत नव्हती. तर त्यांनी एका लॅबला कॉल केला आणि त्यांना विचारलं की प्रोसिजर सांगा. त्यांनी प्रोसिजर सांगितली की 24 आवर्सची युरिन एका कॅनमध्ये कलेक्ट करायची, नेक्स्ट डे ती लॅबमध्ये घेऊन यायची. नंतर पेशंट घरी गेला आणि त्यांनी एक कॅनमध्ये ती युरिन कलेक्ट केली. दुसऱ्या दिवशी जेव्हा क्लिनिकमध्ये ते सॅम्पल ते घेऊन गेले तेव्हा विदाऊट मेजरमेंट करता त्यांनी ते युरिनचं सॅम्पल एका छोट्या कंटेनरमध्ये टाकला आणि ते प्रोसेसिंगसाठी लॅबमध्ये पाठवलं. लॅबमध्ये जेव्हा ते युरिन सॅम्पल ओपन केलं तेव्हा त्याच्यामध्ये पूर्ण फोम होता, फेस होता आणि ऑइल होतं त्याच्यामध्ये. मग नंतर पेशंटला कॉल केला की हे युरिन सॅम्पल तुम्ही कशात कलेक्ट केले, तेव्हा पेशंटनी सांगितलं की आपला जो एम्प्टी ऑइलचा कॅन असतो ते वॉश करून त्यांनी त्याच्यामध्ये युरिन सॅम्पल कलेक्ट केलं होतं. ऑइलचा कॅन असल्यामुळे त्याच्यामध्ये पूर्ण सर्फ आणि ऑइल मिक्स झालं होतं आणि ते सॅम्पल रिजेक्ट झालं आणि नेक्स्ट डे मग पेशंटला रिटर्न प्रोसिजर करावी लागली आणि रिपोर्ट त्याची डिले झाली. म्हणून आपल्याला जे पण प्रोसिजर माहीत करायची असेल तर तुम्ही लॅबमध्ये जा, प्रोसिजर विचारा आणि त्यानुसारच तुमची टेस्ट करा. नाहीतर मग असे रिपोर्ट्स ॲक्युरेट येत नाही आणि मग तुमच्या ट्रीटमेंटसाठी डिले होतं. थँक्यू.